लाडूचा आणि शियाचं मी फोटोशूट केलेलं. त्यांचं बघून हिला पण साडी घालून फोटोशूट करायचं होतं, ते पण आंब्याच्या बागेत. मग काय मॅडमांचे फोटोशूट केले, शियाला घेऊन सुद्धा तिचे फोटोशूट केले. आणि बघा ह्या मॅडमांची नाटके कशी चालू आहेत. आणि ह्या तर काय कोणाच्यात नसतात, त्या त्यांच्यातच खेळण्यातच मग्न असतात. काही दिवसात आम्ही इथून शिफ्ट होणार आहे, दुसरीकडं रूम बघायचे. त्यासाठीच म्हटलं चौकशी कराव्या जाऊन की कुठं रूमा खाली आहेत का नाही. जास्त काय ओळख नसल्यामुळं काय कोण आपल्याला स्वतःहून आणून देणार नाही आहे, त्यामुळं आपल्याला स्वतःलाच चौकशा करायला लागणार होत्या. त्यामुळं सायलीला घेऊन जाणार होती, पण आजीबाईंचं म्हणणं होतं ती मुंबईला जाणार आहे, गेली तर मला परत मेहंदी कोण नाही लावणार डोक्याला, म्हणून त्या लावून घेत होत्या. एवढं फिरलो बापरे, पाय दुखायला लागले, पण आम्हाला रूमा काही कुठं मोकळ्या भेटल्या नाहीत. मग लाडूच्या शाळेचं सुद्धा सुटायचं टायमिंग झालेलं, सगळी पोरं गेलेली, तीच एकटी होती. मग थोडा वेळ इथं दोघींना खेळवलं घसरगुंडीत, आणि मग नंतर घरी आलो. घरी येतच होते तोपर्यंत ह्या आजीने हाक मारून मला पेरू दिला. त्यांनी लाडूसाठी खास हा पेरू काढून ठेवलेला होता. मग त्यांनी शियाला खायला दिला. शिया तर काय खाणार नाही माहिती आहे त्यांना, पण त्यांनी लाडूसाठी तो वाचवून ठेवला होता, कारण की त्यांना माहिती आहे की आम्ही जाणार आहे इथून. म्हणून म्हणले आहे तोपर्यंत तरी बाया खा, पुरीला दे. म्हणजे चला, पैशानं नाही पण माणुसकी जपण्यात तरी आम्ही श्रीमंत झालो, याचाच आनंद आहे. येताना मंचुरियन घेऊन आलं होतं, गरम गरम मंचुरियन, आणि जेवणसुद्धा केलं. सायलीसुद्धा आमच्यासोबतच बसून जेवली. मस्त असं मंचुरियन खाल्लं. आणि मग नंतर खूप दिवस झालं दही साठवलेलं, तेच तो पाच काढायला फायनली घेतलं. कामं बिमं बाकीचे राहिलेली उरकले, थोडा वेळ दुपारी झोपले. संध्याकाळी उठून म्हणलं जरा चहा प्यावा. ब्रेड आणला होता दुपारी येताना, खायची इच्छा झालेली, पण काय झाला पचका, गॅसच संपला. मग सायलीच्या इथं जाऊन चहा केला, चहा आणि ब्रेड खाल्लं. आणि मी त्या दोघींची मस्ती चालू होती म्हणून सायली त्यांना मारत होती. मग खडूसनं रिक्षा ठरवून दिली जाऊन. मी गॅससुद्धा भरून आणला. गॅस भरून आणला, स्वयंपाक वगैरे उरकला. पण या माणसानं ना 100 रुपये घेतले 5 मिनिटाच्या कामासाठी. 100 रुपयाचा फळा लावला यानं. म्हणजे रिक्षावाले पण चांगले कमवते याचा. बापरे. माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत या दोघींची अशी काही मस्ती चालू होती. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.